नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. तर मग नक्की हे हप्ते केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीएम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता हे दोन्ही केव्हा जमा होणार, किती रुपयांचा हप्ता जमा होणार आणि महत्वाचं म्हणजे हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यासाठी कोणकोणती महत्वाची कामे करावयाची आहेत, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 96 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत. तर या सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता पीएमचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार हे तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की पंजाब, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि नमोच्या 8व्या हप्त्याचंही वितरण झालेलं आहे. याचं कारण असं आहे की त्या भागांमध्ये अतिवृष्टी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि यामुळे शेतकऱ्यांना थोडीशी मदत व्हावी किंवा शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळावा, या हेतूने केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले. आणि मग कालांतराने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि याच नुकसानीतून शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये देखील पीएमचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता वितरित करण्याचं राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला. आता हा हप्ता खरं तर दिवाळीला शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार होता, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधव जो हतबल झालेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता तो दिवाळी पूर्वीच जमा होणार आहे. मित्रांनो, आता हे जे हप्ते आहे नक्की किती जमा होणार आहे, कारण सोशल मीडियावरती आपण या अगोदरही व्हिडिओ पाहिलेले आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही नमोच्या येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं होतं की पीएम किसानच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मग आता या दोन्ही योजनांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ती किती रुपयांची आहे तेही सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आतापर्यंत जसं की आपण पीएम किसानच्या 20 हप्त्यांचा लाभ घेतला आणि तो फक्त आणि फक्त 2000 रुपयांचा लाभ घेतला, त्याच पद्धतीने आता नमो शेतकरीचा पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे तोही आपल्याला त्याच पद्धतीने फक्त आणि फक्त 2000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. आणि त्यानंतर राहिला विषय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा, तर त्याही योजनेचे आपल्याला फक्त आणि फक्त जसं की आपण या अगोदर 7 हप्त्यांचा लाभ घेतला प्रत्येकी 2000 रुपये, त्याच पद्धतीने हा 8वा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी 2000 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, आता हे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कामे करायची आहेत का, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुमची केवायसी कंप्लीट असणं, त्यानंतर तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं महत्वाचं आहे. तुमचं लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मर आयडी कार्ड देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हा जो हप्ता भेटणार आहे पीएम किसानचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता, तर हा हप्ता तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये, ज्या खात्याला तुमचा आधार लिंक केलेला आहे अशाच आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तर हा हप्ता नमोचा आणि पीएमचा जमा होणार आहे. मित्रांनो, आता शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की पीएमच्या आणि नमोच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का, तर मित्रांनो नाही. आतापर्यंत आपण जसं की 2000 रुपयांचाच लाभ घेतला, त्याच पद्धतीने येणारे हप्ते सुद्धा आपल्याला प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच एकंदरीत आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 4000 रुपयांचाच हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे तेही आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे यासाठी हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार शेडिंग, लँड शेडिंग, ई केवायसी आणि फार्मर आयडी हे 4 ऑप्शन तुमचे येस असणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांचं जे काही अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले, हे नुकसानीतून शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी आता हा जो हप्ता आहे पीएमचा आणि नमोचा येणारे हप्ते हे दिवाळी पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
मित्रांनो, आतापर्यंत सर्व शेतकरी बांधव एकच बोलत होते की राजस्थान, पंजाब, हरियाणा त्या राज्यांमध्ये नुकसान झालंय, अतिवृष्टी झाली, मग त्या भागातील शासनाने त्या शेतकरी बांधवांना हप्ते मंजूर केले, त्यांच्या खात्यामध्ये ते वर्गही केले. आता त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हे हप्ते वर्ग लवकरच होणार आहे, अशी माहिती कृषी विभाग असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आहे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरता घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.